बारामती विधानसभा निवडणुकीकरता आज अजित पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। बारामतीच्या उमेदवारी संदर्भात अजित पवार काय भाष्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मला बारामतीतून लढण्यास स्वारस्य नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं होतं। इतकंच नाही तर अर्थात वरिष्ठांकडून जर संकेत मिळाले तर जय पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचार करू असं देखील वक्तव्य दादांनी केलेलं होतं। त्या अनुषंगाने आज जनसन्मान यात्रा बारामतीत पोहोचतेय। या घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं काय वक्तव्य करतात, काय घोषणा करतात याकडे सगळ्यांच्या नजरा असते। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। जय पवार यांच्याशी देखील त्यांनी या संदर्भात संवाद साधलाय। आज जय पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक बाईक रॅली काढणार आहेत। आपल्या सोबत स्वतः जय पवार आहेत। दादा काय सांगाल, बाईक रॅली सुरू होते, कसा प्रतिसाद मिळतोय, काय अपेक्षित आहे? चांगलाच प्रतिसाद आहे। आपण बघताय सगळीकडेच त्या बघा आपले बाईक्स तिथं पण आल्या, चांगला प्रतिसाद आहे। युवक या रॅलीला सहभागी होते, कमीत कमी मला वाटते 100 बाईक्स तरी असतील। दादा सातत्यानं तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होते। बारामतीमध्ये योगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होणार आहे अशी चर्चा सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं, विधानसभेला जर संधी मिळाली तर या संधीचं सोनं केलं जाऊ शकतं? जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी याचं उत्तर देईल, आज नाही बोलू शकत काय। बऱ्याच दिवसापासून तुम्ही ग्रामीण भागाचे दौरे करताय, काय प्रामुख्याने प्रश्न जाणवले आणि दादांच्या माध्यमातून काय काय कामे झाली, लोकांच्या काय भावना समोर येत आहेत? एक मुद्दा होता पाण्याचा, तो पण आता एक लवकरच संपत आलाय, कारण जलजीवनचं पण योजना सगळेपर्यंत पोचायला आली आहे। आणि बाकीचे आहेत प्रश्न, तसेच मी जसं म्हणजे दर गावात जे बोलतायत तसं मी प्रश्न सोडवतोय दादांच्या पर्यंत पोहोचून। सातत्यानं कार्यकर्त्यांकडून अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी केली जाते, मात्र आज अजित पवारांची यंदा फिक्स मुख्यमंत्री अशी बॅनर लागलेत, काय भावना आहे? भावना तर चांगलीच आहेत, दादांना सगळ्यांनाच मुख्यमंत्री बघायचं आहे, तर भावना चांगल्या आहेत। नक्कीच बारामतीमध्ये लागलेल्या फॅक्सबद्दल भावना तर चांगलीच आहे, मात्र नागरिकांच्या समस्या येत्या कालावधीत माझ्याकडून सोडवल्या जातील असं आश्वासन जय पवार यांच्या माध्यमातून दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।